नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मराठीची रोज मातीत ही कविता प्रत्यक्षात अभ्यासणार आहोत. बघा. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये कथन केले आहे. कवयित्रीने आपल्या मनाची व्यथा, इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपले मनोगत कसे व्यक्त केले आहे हे या कवितेमधून दिसते. बघा, या कवितेमध्ये कवयित्री काय सांगताय. कवयित्री म्हणताय की रोज शेतामध्ये राबणारे जी काही शेतकरी कुटुंब असतं, त्या शेतकरी कुटुंबातली जी काही लोक असतात ती सर्व लोक शेतात जाऊन कष्ट करत असतात. कवयित्री म्हणतात की सरीमध्ये वाफ्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते. शेतकऱ्याबरोबर त्याची पत्नी ही सुद्धा शेतीची लागवड करते. शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्याच्यासोबत लावत असते. कांद्याची लागवड करून काळ्या मातीवर ती हिरवेपणा गोंदते. पूर्वीच्या स्त्रियांच्या अंगावर, कपाळावर, हातावर गोंदण असायचं. हे गोंदण हिरवं असायचं. या गोंदणामधून ते आपल्या प्रिय व्यक्तींची नावे, पतीची नावे किंवा तुळशी वृंदावन असं गोंदत असत. अशा पद्धतीचं हे जे गोंदण आहे, हे गोंदण आज ही शेतकरी स्त्री या काळ्या आईला करत आहे आणि ही काळी आई ती रंगवत आहे. आज या गोंदणाला नवीन रूप आहे. टॅटू असं त्याला म्हटलं जातं, परंतु संस्कृती तीच आहे, परंपराही तीच आहे. तशाच पद्धतीचं हिरवं गोंदण ही शेतकरी महिला या शेतामध्ये करत आहे आणि काळ्या आईला रंगवत आहे. म्हणून ते म्हटलंय बघा, काळ्या आईला हिरवं गोंदते. म्हणजे जी काही काळी माती आहे, काळी जमीन आहे, यामध्ये जी काही रोपं लावलेली आहे, त्या लावलेल्या रोपांमुळे जणू काही त्याच्यावर सुंदर असं गोंदण काढलेलं आहे असं दिसतं. कवयित्रीने इथे काळ्या आईला आपल्या कष्टानं सजवलेलं आहे. पिकाचं हिरवं गोंदण काळ्या आईवर तिनं चढवलं आहे. आपल्या घरात जशी बाई नांदते, घराचं घरपण कायम ठेवते, तशाच पद्धतीने ती या ठिकाणी मातीमध्ये नांदत असते. आणि शेतामध्ये येणाऱ्या पिकांमधून हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजेच ह्या हिरवा रंगाबरोबरच घरामध्ये एक समृद्धी यावी, सुख यावं, समाधान यावं, यासाठी ती शेतामध्ये राबत असते आणि आपले घर हे सुखी करण्यासाठी ती सतत धडपडत असते. बघा पुढचं कडवं. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा इथं काय म्हणते. शेतात अमाप झेंडूची पिकं आली आहेत. त्याचबरोबर सोनेरी फुलांनीही अवघं शेत सोनेरी झालेलं आहे. बघा, सोन्याचा रंग हा पिवळा असतो आणि झेंडूच्या फुलांचाही रंग सोनेरी केशरी असतो, पिवळा रंग असतो. आणि ही फुलं ज्याप्रमाणे एखादं मूल आईला बिलगलेलं असतं, तशी ही फुलं या झाडावर उमललेली असतात आणि झाडावर उमललेलं प्रत्येक फुले सुंदर दिसत असतं. तशाच पद्धतीने आणि ह्या फुलाला झाडापासून वेगळं करावंसं कवयित्रीला वाटत नाही. म्हणून ते म्हणतात की नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. म्हणजे अतिशय मनापासून जीव लावून वाढवलेलं हे झाड, याच्यावर उमललेली जी काही फुलं आहे, ही फुलं खूप सुंदर दिसत आहे आणि ह्या फूल तोडत असताना तिला फार वेदना होत आहेत. हे फूल म्हणजेच फुलाचा जो देह आहे तो तोडण्याचा आपल्याला काय बरं अधिकार आहे. बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो. तिचं मनही तोडलं जातं. मनासारख्या सर्वच गोष्टी होतात असं नाही, तरीही आपल्या घराच्या सुखा समाधानाकरता ती सर्व सहन करत असते. या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते. बघा किती सुंदर सांगितलेले त्यांनी की नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. आणि तोडलेल्या फुलांचं ती काय करणार आहे तर घरादाराला तोरण बांधते.
म्हणजे घर आणि दार ती सजवणार आहे. आणि घरादाराला सजवणार आहे म्हणजेच काय, ज्याप्रमाणे ही फुलं तोडून घराला सौंदर्य येणार आहे, तसेच प्रमाणे तिच्या केलेल्या अविरत कष्टामुळे, मेहनतीमुळे घर हे फुलणार आहे, सजणार आहे. दाराला जे काही तोरण मानलं जातं, फुलांच्या सजावटीमधून घराला जी काही शोभा येते, आपल्या देहाचंही फूल करून कष्टाचा सुगंध ही बाई घरामध्ये दरवळत ठेवत असते, घराला शोभिवंत करत असते. आपल्या घरात, शेतात ही शेतकरी स्त्री नांदत असते, सर्वांना सामावून घेत असते. आपण थकलोय हे म्हणण्याची तिला कधी सोय नसते. ती सतत शेतामध्ये राबून कष्ट करत असते, मेहनत करत असते, असं या ठिकाणी म्हटलं आहे. पुढचा उतारा बघूया आपण. ऊस लावते बेन दाबते, बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते, बाई दाबते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते, बाई सांधते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. बघा इथं कवयित्री काय सांगताय की शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करत असते. शेतामध्ये सगळ्या प्रकारची कामं होतात. ऊस लावला जातो, कांदे लावले जातात. आणि शेतात ज्याप्रमाणे कांद्याची लागवड केली त्याप्रमाणे ऊसाचंही पीक तिथं लावलं जातं. आणि ऊस लावताना ऊसाचा जो डोळा आहे, ऊसाच्या डोळ्याच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या बाजूला थोडा थोडा भाग सोडून दिलेला असतो. आणि मग ऊसाच्या डोळ्यासगट तो मातीत पुरवला जातो. त्याला बेनं दाबणे असं म्हणतात. बेनं दाबणे म्हणजेच काय, तर रुजवणे. तो डोळा ज्यावेळेस जमिनीत रुजतो त्यावेळेस ऊसाचं पीक हे वाढत असतं, भरभरून येत असतं. या ठिकाणी म्हणतात की ऊसाच्या बेण्याला पायानं हे बेनं मातीत दाबावं लागतं. आणि शेतकरी स्त्री हे बेनं मातीत दाबते. त्याच्यासोबत ती बेनं दाबत नाही, तर त्याचं मनही तिथं दाबत असते. म्हणजे अतिशय मनपूर्वक ती हे काम करत असते. आणि हे करत असताना संसाराचे खाच खळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा, आकांक्षांना, स्वप्नांना बाजूला ठेवावं लागतं. आपल्या संसारासाठी सुगरण जशी काड्या काड्या जमवते, तसंच शेतकरी स्त्रीसुद्धा आपला संसार काड्या काड्या जुळवत असते, जोडत असते, सांधत असते, संसार टिकवत असते. आणि ते जोडण्याचं काम स्त्रीच करत असते. बघा, ज्या घरामध्ये स्त्री असते त्या घराला घर पण असतं. ज्यावेळेस घरामध्ये स्त्री नसेल ना, त्यावेळेस त्या घराला घर पण नसतं. आई जरी आपली जरा वेळ बाहेर गेली असली तरी आपल्याला घरात करमत नसतं, अस्वस्थ वाटत असतं. तशाच पद्धतीने इथे सुद्धा घराला घरपण देणारी ही जी स्त्री आहे, सतत राबून आपल्या देहाचा खांब करून हे घर तोलत असते, घराला सावरत असते, घराला फुलवत असते. म्हणून इथं म्हटलंय की रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. बघा पुढच्या काव्य उतार्यात काय म्हटले बघा. उन्हातानात रोज मरते, बाई मरते, हिरवी होऊन माग उरते, बाई उरते. खोल विहिरीचं पाणी शेंदते, बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. बघा इथं कवयित्री काय सांगते. बघा, शेतकरी जो वर्ग आहे या शेतकऱ्याला कुठं सावलीत काम असतं. आपल्यासारख्या नोकरदार वर्गांसारखं नसतं. नोकरीला जाणाऱ्या व्यक्तीला तरी सावलीत काम करावं लागतं. पण या शेतकऱ्याला अहोरात्र, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कुठल्याही ऋतूमध्ये उन्हातानात काम करावं लागतं, कष्टावं लागत असतं. या ठिकाणी कवयित्री काय सांगताय बघा की उन्हातानात काम करताना सुद्धा या शेतकरी स्त्रीचा जीव मेटाकुटीला येतो, थकून जातो. त्यामध्ये या उन्हातानात खोल विहिरीचं पाणी शेंदणे म्हणजे काय, काढणे. विहिरीतून ते पाणी तिला ओढून काढावं लागतं. ही सर्व शेतीची कष्टाची कामे तिला करत असताना जीव एक दिवस नकोसा होतो. तिला असं वाटतं हे कष्टही नको आणि काहीच नको, संसारही नको. पण या सगळ्यांना तिने जीव लावलेलं असतं. अतिशय मनापासून तिने आपल्या शेतावर, घरावर, पिकांवर, घरातल्या माणसांवर तिने प्रेम केलेलं असतं. आणि यासाठी ती हे सर्व काम करत असते. आणि त्यांच्या प्रेमाच्या सहवासामध्ये, त्यांच्या प्रेमाच्या बोलामुळे तिचे ते कष्ट ती सगळे विसरून जात असते. आपल्या मागे सुद्धा
हा हिरवेपणा कायम राहावा याकरता ती पैका जोडून घरामध्ये ठेवत असते. आपल्या मृत्यूनंतरही ते हिरवेपण राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्यानंतरही घरामध्ये सुख समृद्धी समाधान हे नांदलं पाहिजे हे तिला वाटत असतं. आणि त्यासाठी ती आपल्या मुलांवरही जीवापाड प्रेम करत असते. मुलांना शेतीची कामं शिकवून देत असते. आणि ती म्हणते की शेतीचे काम करताना उन्हातानात बाई रोज नांदत असते. शेतातला हिरवेपणा कायम राहावा म्हणून ती जगत असते. कवयित्री सांगताय की शेतकरी कुटुंबातले जी काही व्यक्ती आहे, जी स्त्री आहे, ह्या स्त्रीला हे सर्व काम करत असताना आनंद वाटत असतो. उन्हात रोज मरमर राबत असते तरीसुद्धा आनंदाने ती हा सगळा भार सोसत असते. शेतकरी घरातून निघताना व घरी आल्यावर घरकाम करतोच असं नाही. शेतकरी स्त्रीला मात्र आपल्या पोराबाळांसाठी, सासरच्या माणसांसाठी किती थकलेली असली तरी चूल पेटवावी लागते, स्वयंपाक करावा लागतो. कष्टामुळे ती रोज मरणप्राय यातना सहन करत असते. रोज मरावं, मरून कसं चालेल? तिला कायम हिरवं राहावं लागतं, संसार उभा करायला लागतो. त्यामुळं तिला थकून चालणार नाही, आजारी पडून चालणार नाही. ती जर थकली तर तिचा संसार हा थांबेल. म्हणून सारं सहन करून ती सगळे कामं आनंदाने करत असते. असं कवयित्री या ठिकाणी सांगतात की जी काही शेतकरी महिला आहे, या शेतकरी महिलेचं हे जे दुःख आहे, उन्हातानामध्ये राबून कष्ट करून मेहनत करून ती आपला संसार हा फुलवत असते. पै जोडून काडी जोडून संसार जोडण्याचं सांधण्याचं काम इथं ती करत असते. कवितेच्या प्रत्येक उतार्यामध्ये याचं सुंदर असं वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलेलं आहे की शेतात लावलेलं पीक तिला तोडावंसं वाटत नाही, पण तिचा संसार फुलवण्यासाठी, सुख समृद्धी आणण्यासाठी शेतात उमललेली सुंदर फुलेही तिला तोडावे लागतात. उसाचं बेणं दाबत असताना त्याच्यावरती आपलं मन दाबत असते आणि त्या बेण्याच्या काड्यांनी जशा पद्धतीने शेतामध्ये उसाचं पीक भरणार असतं आणि त्यातून येणाऱ्या पैशातनं तिच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान येणार असतं. उन्हातानात राबूनच सुद्धा संध्याकाळी घरी आल्यानंतर ती आपल्या सर्व कुटुंबासाठी अन्न शिजवत असते. सुखात समाधानात आपला संसार फुलावा यासाठी ती कष्टत असते. अशा पद्धतीने या कवितेमधून कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतामध्ये श्रम करून मरमर मरणाऱ्या शेतकरी स्त्रीचं अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिशय हृदयस्पर्शी अशी ही कविता आहे. समजलं? यानंतर कवितेच्या खाली जी काही कृती दिलेली आहे, ही कृती सर्वांनी सोडवायची आहे. धन्यवाद. यानंतर आपण पुन्हा भेटूया पुढच्या तासाला.